अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. मागील थेट नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. यंदा नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर महिलांसह पुरुषही दावेदार आहेत. अक्कलकोट नगरपालिकेला मागील वेळेस ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपच्या शोभा खेडगी या नगराध्यक्ष झाल्या होत्या. खेडगी आणि कल्याण शेट्टी यांच्यामध्ये मतभेद झाल्याने खेडगी परिवार भाजपपासून दुरावला आहे. सध्या अक्कलकोटला आमदार सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आमदार आहेत. तसेच तत्कालीन काँग्रेसचे मातब्बर नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काँग्रेसचे धोरा तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्यावर आली आहे. यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्ष पदाचा सर्वसामान्य उमेदवार ठरवताना भाजपची नक्कीच दमछाक होणार आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, स्वामीनाथ हिप्परगी, राजशेखर हिप्परगी, विलास कोरे, मल्लिकार्जुन मसुती यांची नावे चर्चेत आहेत. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेनेकडून नावे गुपित ठेवण्यात येत असले तरी रईस टिनवाला यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या पत्नी शैलशिल्पा जाधव आदींची या नावांची चर्चा सध्या सुरू आहे.